लग्नाचा 57वा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी बायकोची हत्या करायची आणि तिचे 57 तुकडे करायचे अशा पद्धतीचा प्लॅन त्या नवऱ्यानं केलेला होता आणि तीच एक भयंकर घटना आज आपण बघणार आहोत. तारीख आहे 22 जुलै 2024. ठिकाण आहे बिहार राज्यातील अरवल जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातील मेहंदिया पोलीस ठाणं आहे. त्या पोलीस ठाण्यामध्ये फोन आला की जमुहारी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये एक म्हातारा हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन लोकांना धमकावतो आहे आणि त्यानं त्याच्या बायकोचा मर्डर केलेला आहे. आता ही माहिती मिळाली त्यानंतर पोलीस पथक गावामध्ये पोहोचलं. आता एक साधारण 75 वर्षाचे वृद्धग्रहस्थ आहेत. त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे, धारदार शस्त्र घेतलेलं आहे आणि ते लोकांना धमकावत आहेत. हे पोलिसांनी पाहिलं. पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्या ज्येष्ठ नागरिकाला, त्या म्हाताऱ्याला ताब्यात घेतलं. आता लोक प्रचंड दहशतीमध्ये होते कारण त्या म्हाताऱ्याच्या घरामध्ये त्यानं त्याच्या बायकोचे तुकडे तुकडे केलेले होते. सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. नुसते तुकडे केले ते असं नाही तर त्या बायकोचं मुंडकं तोडलं होतं, त्यानं हातपाय तोडले होते, बोटं तोडलेली होती, तिचे स्तनसुद्धा कापलेले होते. अत्यंत भयंकर, भीतीदायक, किळसवानं अशा पद्धतीचं दृश्य आणि अशा पद्धतीची ती हत्या होती. आता पोलिसांनी त्या वृद्ध व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि आत घरामध्ये त्याची सून जी होती त्या सुनेला या म्हाताऱ्यानं घरामध्ये कुलूप लावून बंद केलं आतल्या खोलीमध्ये. तिलासुद्धा लोकांनी सोडवलं. आता या ठिकाणी ही जी महिला होती त्या महिलेचं नाव होतं, जिची मयत झाली तिचं नाव होतं सुमती सिन्हा आणि तिचं वय साधारण 70च्या आसपासचं होतं. आणि ताब्यात घेतलेला व्यक्ती आहे त्याचं नाव आहे बिरबल प्रसाद सिन्हा आणि त्याचं वय साधारण 75च्या आसपासचं आहे आणि हे दोघंही नवरा बायको होते. आता पोलिसांनी महिलेची बॉडी ताब्यात घेतलेली आहे आणि तुकडे जमा करता करता त्यांना नाकीनऊ आले. आता तुम्ही विचार करा की किती क्रूर अशा पद्धतीची ही हत्या असेल. आता पोलिसांनी फॉरेन्सिक टीम वगैरे घटनास्थळी बोलवलेली आहे आणि त्या महिलेचे जवळजवळ 12 तुकडे व्यवस्थितपणे हाती लागलेले होते. आता ते तुकडे जमा करत करत मग ते पोस्टमॉर्टमला पाठवलेले आहेत. आता इकडं पोलिसांनी त्या कुटुंबातली सून, तिचं नाव आहे संजू देवी, तर ती संजू देवी आणि तिचा मुलगा म्हणजेच ह्या म्हाताऱ्यांचा नातू त्याच्याशी विचारपूस करायला सुरुवात केली. आता संजू देवी आणि नातवाने मग पोलिसांना माहिती दिली. बिरबल प्रसाद हा एक शिक्षक आहे आणि त्याचा नातू सोमवारी दुपारी शाळेतनं घरी आला तर त्यानं घरामध्ये बघितलं तर रक्ताचा सडा पडलाय आणि आजोबा आजीचे तुकडे करत होता आणि त्याच्या हातामध्ये शस्त्र होतं. मुलगा ओरडायला लागला, रडायला लागला. त्यानंतर मग त्या आजोबाने त्याच्यावरती ते काही ज्याने शस्त्र होतं ते त्याच्यावर उगारलं. आता ते उगारल्यानंतर मग हे पोरगं घाबरल्यानंतर घराबाहेर पळालं आणि गावकरी वगैरे जमा झाले आणि त्यानंतर हा म्हातारा जो आहे तो घराच्या बाहेर आला. त्यानं घराला कुलूप लावलं आणि तो नातू आणि इतर गावकऱ्यांवरती तो शस्त्र उघडायला लागला होता. आता त्यानंतर मग कोणीतरी पोलिसांना माहिती दिली. पोलीस त्या ठिकाणी आले, या म्हाताऱ्याला ताब्यात घेतलेला आहे. आता एवढा हा म्हातारा माणूस असताना म्हणजे आता त्याला काही वेळातच यमाचा मिस कॉल येऊ शकतो, पण तो त्याच्या म्हाताऱ्या बायकोची हत्या करतो. आता ही बाब मात्र पचत नव्हती. या बाबानं असं का केलं असेल? तपास सुरू झाला आणि विचित्र पण धक्कादायक बाब समोर आली होती. आता याच्यासाठी साधारण आपल्याला एक 57-58 वर्षापूर्वी जावं लागेल. म्हणजे त्यावेळेस जे घडलं होतं ते होतं अरवली जिल्हा आहे त्या ठिकाणचं जे जमुहारी गाव आहे तर त्या गावामध्ये बिरबल प्रसाद नावाचा एक 20 वर्षाचा तरुण राहत होता. म्हणजे साधारण 20 वर्षे, त्या 20च्या आसपासचं त्याचं वय होतं आणि तो हजारीबाग या भागामध्ये लाईट विभाग आहे त्या भागामध्ये नोकरीला होता. आता मुलगा लग्नाच्या वयात आलेला होता आणि त्यावेळेस दीप साहू नावाचा त्याचा काका होता आणि त्या काकानं या बिरबलसाठी एक मुलगी बघितली होती. हाजीपूर या ठिकाणचं एक अपंगग्रस्त होते भावनाथ साह यांची ही मुलगी होती सुमंती. आता मुलानं मुलीला पाहिलं, मुलीनं मुलाला, दोघांनी एकमेकांना बघितलं, पण ह्याच्यामध्ये त्या मुलानं लग्नाला नकार दिला होता. पण काका जो आहे तो साव जो आहे तर त्याला ही मुलगी आवडली होती आणि त्याच्यामुळे त्यानं बळजबरीनं त्या बिरबलचं लग्न तिच्याबरोबर लावलं. आता बिरबलचं आणि त्या सुमंतीचं लग्न झालेलं आहे, त्यांचा संसार सुरू झाला. आता या ठिकाणी बायको जी आहे ती आपल्या नवऱ्यापेक्षा म्हणजे तिच्या नवऱ्यापेक्षा काकाचा जास्त म्हणजे पुढं करत होती, त्याची जास्त सेवा करत होती. आता ही बाब त्या पतीला सहन होत नव्हती. पण काय होतं, सामाजिक दबाव आहे, तो काका वयानं थोडासा काही 4-2 वर्षांनी मोठा असेल आणि त्याच्यामुळे याला काही बोलता येत नव्हतं. पण यांचा संसार चालू झालेला होता.
ह्याच्यानंतर साधारण यांना 4 मुलं झाली, 1 मुलगी झाली. हळूहळू संसार बहरत गेलेला होता. आता याच काळामध्ये बिरबल जो आहे तो लाईट विभागात काम करत होता. त्याने ते काम सोडलं आणि त्याला शिक्षकाची नोकरी मिळाली आणि नंतर मग अरवल शहर आहे त्या शहरामध्ये हे गेले आणि त्या ठिकाणी राहायला लागले. आता मुलांचं शिक्षण होतं त्याच्यामुळे म्हटले आता गावाकडं काही नीट शिक्षण होणार नाही. त्याच्यामुळे मग मुलांना घेऊनसुद्धा हा माणूस तिकडे गेला आणि शहरामध्ये रूम घेतली आणि तिथं राहायला लागला. स्वतःची मुलं आणि तो इथं राहत होता, पण त्याची बायको मात्र गावाकडे राहत होती आणि ती काकाची सेवा करत होती. आता तरीसुद्धा नवरा काय बोलू शकत नव्हता. तो गप सहन करत होता. काकाचा दबाव होता, घरच्यांचा दबाव होता, पण त्याला जाणवत होतं की काका आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये जवळीक आहे आणि लग्न केवळ नावाला करण्यात आलेलं आहे. हा राग त्या शिक्षकाच्या मनामध्ये होता, पण त्याच्या स्वभावामुळे तो बोलू शकत नव्हता. तो फक्त सहन करत होता. आता हा राग त्याच्या मनात वर्षानुवर्ष साठलेला होता आणि वर्षानुवर्ष निघून चाललेली होती. आता या गोष्टीला 1, 2, 10, 20 नाही, 30 नाही, 40 नाही, जवळजवळ 50 वर्ष लोटलेली आहेत. आणि आता जमोहरी गावामध्ये 70 वर्षाची पत्नी सुमंती आणि 75 वर्षाचा हा म्हातारा झालेला आहे बिरबल प्रसाद सिन्हा कुटुंबाबरोबर राहतो आहे. आता हे सगळे दोघंही म्हणजे तो रिटायर झालेला आहे आणि त्याच्या सगळ्या मुलांची लग्न झालेली आहेत. मुलंसुद्धा नोकरीला लागलेली आहेत, शहराच्या ठिकाणी गेलेली आहेत आणि आता हे दोघं नवरा बायको गावाकडे राहत आहेत. आता या गावाकडे यांची मोठी सून संजूदेवी आणि त्या संजूदेवीचा एक मुलगा, एवढेच यांच्याबरोबर ही 4 मंडळी तिथं राहत आहेत. आता संजूदेवीचा मुलगा जो आहे म्हणजे यांचा नातू, तो शाळेमध्ये शिक्षण घेत होता आणि साधारणपणे 8 वर्षापूर्वी म्हणजे 2016च्या आसपास यांचा काका जो आहे म्हणजे ह्या म्हाताऱ्याचा तो एक्सपायर झालेला होता. म्हणजे ज्या काकानं बळजबरीनं लग्न लावलं होतं आणि बायकोकडून सेवा करून घेतली होती आणि त्या बायकोबरोबर याचे अनैतिक संबंध होते, ही माहिती नंतर त्या पतीला कळलेली होती. आता ही गोष्ट काका मेलेला आता 8-10 वर्ष झाली असतील तरीसुद्धा ती गोष्ट त्या म्हाताऱ्याच्या मनातनं जात नव्हती आणि त्याच्या मनात तळमळ लागून राहिली होती की आपण त्याच वेळेस विरोध का केला नाही, आपण त्याच वेळेस बंड का केलं नाही, आपण हे सगळं सहन का केलं, आपण हा त्रास सहन का केला, आपण सतत तळमळत का राहिलो. आणि या विचारांनी आता म्हाताऱ्याला प्रचंड तळमळ व्हायला लागली, राग यायला लागला होता, स्वतःचाच राग यायला लागला होता आणि हा राग तो मग त्या बायकोवर काढायला लागला होता. आता 22 जुलै 2024 या दिवशी यांच्या लग्नाचा 57वा वाढदिवस होता आणि याच दिवशी बायकोची हत्या करायची आणि तिचे 57 तुकडे करायचे आणि 57 वर्षाच्या रागाचा बदला घ्यायचा असं या म्हाताऱ्यानं ठरवलेलं होतं. 22 जुलै 2024ला सोमवार दिवस उजाडलेला आहे आणि त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. संध्याकाळी वाढदिवस साजरा करायचा आहे असं यांचं ठरलेलं होतं. घरामध्ये सून आणि बायको कामामध्ये व्यस्त होती, नातू शाळेमध्ये गेलेला होता. दुपारचा वेळ म्हणजे 12च्या आसपासची वेळ झाली होती आणि म्हणजे त्याची जी सून आहे ती सून एका रूममध्ये काहीतरी कामासाठी गेली. या म्हाताऱ्यानं काय केलं, मग ती जे सून ज्या रूममध्ये गेली त्या रूमला बाहेरून कुलूप लावलं आणि तिला कोंडून घेतलं आणि त्याच्यानंतर मग त्यानं कुऱ्हाड घेतली आणि पुढचा मागचा खालचा वरचा कुठलाही विचार न करता त्या म्हाताऱ्यानं त्या बायकोवरती वार करायला सुरुवात केली. 75 वर्षाचा म्हातारा 70 वर्षाच्या म्हातारीवरती कुऱ्हाडीनं वार करत होता. 4-2 वारामध्येच ती म्हातारी एक्सपायर झाली, ती म्हातारी गेली, पण रक्ताचा सडा पडलेला आहे आणि घरामध्ये आता ती म्हातारी ज्यावेळेस तिच्यावर घाव होत होते ती ओरडत होती आणि त्याची सून जी आहे ती घरामधून ऐकत होती, पण तिला बाहेर येता येत नव्हतं. ती आरडाओरडा करत होती, पण दरवाजा बंद होता, ती काहीच करू शकत नव्हती. आता इकडं बायको रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे, मरण पावलेली आहे, तरीसुद्धा नवरा तिच्यावर सापासप वार करतो आहे आणि त्यानंतर यानं तिचे हात तोडले, तिचे पाय तोडले, तिच्या हाताची बोटं तोडली, तिचं मुंडकं तोडलं. एवढंच नाही तर तिचे स्तनसुद्धा त्यानं कापून काढले आणि अशा पद्धतीनं त्याला 57 तुकडे करायचे होते. पण काही वेळातच म्हणजे दुपारी साधारण 1च्या आसपास त्याचा नातू जो आहे तो शाळेतनं घरी आला आणि घरी येताच त्यानं हे भयावह दृश्य पाहिलं आणि घरामध्ये आजीला ह्यानं अशा अवस्थेमध्ये बघितलं, तुकड्यामध्ये बघितलं. आजोबाच्या हातामध्ये त्यानं ते शस्त्र बघितलं आणि आई आतमधल्या बाजूनं ओरडत होती. आता नातू काहीच करू शकत नव्हता, नातू ओरडायला लागलेला होता आणि त्यानंतर मग आजोबाही त्याला घाबरवण्यासाठी त्यांनी त्यांच्या हातातलं शस्त्र आहे ते उगारलेलं होतं आणि दरवाजा बंद करून कुलूप लावून ते घराच्या बाहेर आलेले होते.
आता हे सगळं बाहेर आल्यानंतर नातू ओरडत होता, तर आजूबाजूचे लोक आले. नंतर त्यांनी या म्हाताऱ्याला बघितलं, पोलिसांना बोलवलं आणि हत्येचा उलगडा झालेला आहे. आता या क्रूर घटनेनंतर संपूर्ण जिल्हाच नाही तर संपूर्ण देश हादरलेला होता, कारण देशभराच्या वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आली होती. आणि खरं तर या प्रकरणामध्ये 57 तुकडं केल्याचं सांगितलं जातं, पण 57 तुकडे करता आले नाहीत, तर त्याने 12च्या आसपास तुकडे केले होते. जे समोर आलं मी ते तुमच्यासमोर मांडले. पण आपल्याला काय शिकवते? पहिली गोष्ट की या सगळ्यांमध्ये जी गोष्ट जर आपल्याला पटत नसेल किंवा जी गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध होत असेल किंवा जी गोष्ट आपल्याला सहन होत नसेल तर ती सहन करू नका. तर त्या गोष्टीवरती तात्काळ प्रतिक्रिया द्या. एखादी गोष्ट जर पटत नसेल तर ती मला ही गोष्ट पटत नाही किंवा हे योग्य नाही हे तुम्ही सांगायची ताकद बाळगा. पण जर सतत एखादी व्यक्ती सहन करते, ऐकून घेते आणि मग तो राग मनामध्ये साठतो आणि एक दिवस मग नको अशा पद्धतीची घटना घडून जाते. त्याच्यामुळे आपल्या कुकरला जशी शिट्टी असते, कुकरचा आवाज येत असेल तुम्हाला, त्या कुकरला जशी शिट्टी असते त्याच पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये सुद्धा सगळ्या रागाला एक शिट्टी असली पाहिजे आणि तो राग व्यक्त करण्याचे तुमच्याकडं माध्यमं असली पाहिजेत आणि तो राग तुम्ही व्यक्त केला पाहिजे वेळच्या वेळी, म्हणजे त्याचा स्फोट होत नाही. दुसरी गोष्ट, आनंदाने आयुष्यात जगायचं असेल तर भूतकाळात काही गोष्टी घडलेल्या असतात. कदाचित कुणीतरी धोका दिला असेल, कदाचित कुणीतरी तुमच्याशी वाईट वागलं असेल, कदाचित काहीतरी चुकीच्या गोष्टी तुमच्याकडून घडल्या असतील किंवा तुमच्या बाबतीत घडल्या असतील. पण लक्षात ठेवा की जर आपल्याला आज आनंदाने जगायचं आहे तर कालचं दुःख कुरवाळत बसू नका. तर आज जे काही आनंदाच्या गोष्टी आहेत त्याचा विचार करा. झालं गेलं विसरून जा आणि तुम्ही सुखी राहा आणि दुसऱ्यालाही सुखी राहण्यासाठी मदत करा. आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.